मी स्वाती विनायक कलबुर्गी टिकले, राहणार सांगली। मी एक फॅशन डिझायनर आहे। माझं काम साधारण मी 2007 पासून मी स्टिचिंगचं काम करते। इथं लग्न झाल्यानंतर आपल्या अमोल तामणकर मशीनच्या दुकानातून मी मशीन परचेस केलेले आहे आणि तेव्हापासून 2022 पर्यंत मी स्टिचिंगचंच काम करते। 2022ला त्यांच्या दुकानात एक एम्ब्रॉयडरीची मशीन इंट्रोड्यूस झाली, लॉन्च केले त्यांनी। त्यावेळेस त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं की ते लॉन्चिंगला या म्हणून। मग तेव्हा आम्ही ती मशीन बघितली। ती मशीन बघितल्यानंतर छान वाटलं, म्हणजे ते घ्यावंसं, आपल्या कामामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल ती मशीन घेतल्यानंतर। तर ती घ्यायची खूप इच्छा होती। मग ते पॉसिबल झालं, लोन सँक्शन झालं। लोन सँक्शन करून आम्ही ती मशीन परचेस करून घेतली आणि ती मशीन घेतल्यानंतर खूप चांगला रिझल्ट आला। नमस्कार, मी अमोल तामणकर, HSW महाराष्ट्र डीलर SV तामणकर, मारुती चौक सांगली। आज आपण स्वाती टिकले मॅडम, यश फॅशन्स, त्रिमूर्ती कॉलनी, विश्रामबाग, 100 फुटी रोड, सांगली यांच्याकडे आलेलो आहोत। साधारण 8 महिन्यापूर्वी आपण यांना मशीन्स दिलेलं होतं HSWचं। तर आज आपण त्यांचा रिव्ह्यू जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। साधारण 8 महिन्यापूर्वी आपण मशीन HSWचं घेतलेलं होतं। आज इथं यायचं मुद्दामून कारण असं आहे की साधारण मशीन घेतल्यानंतर आपल्याला मशीन विकताना ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात आणि 8 महिन्यानंतर तुम्हाला जो रिव्ह्यू होतो की आपण मशीन विकल्यानंतर काय आपण मिळवलं, कशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या, कशा फिनिशिंग देऊ शकलो, मार्केटमध्ये कसं आपण इंट्रोड्यूस झालो आणि आपण कसे स्टँड झालो, याच्यासाठी आज आपण इथे तुमचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो। सो आज आता ही माहिती द्या मला की तुम्हाला मशीन घेतल्यानंतर आधी कसं वाटलं, की आता 8 महिन्यानंतरचा तुमचा जो प्रवास आहे तो आम्हाला तुम्ही सांगायचा की HSW मशीन तुम्ही घेतलं कसं, कुठे बघितलं, तर याबद्दल थोडी बेसिक माहिती सांगा आधी। नमस्कार। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही HSWची मशीन 8 महिन्यापूर्वी घेतली, पण त्याच्या आधी मी जवळजवळ 2006-7 सालापासून काम करते। तेव्हा त्यांच्याकडनंच आम्ही मशीनी सगळ्या घेतलेल्या आहेत। स्टिचिंगच्या मशीनी, गारमेंट मशीन आता नवीन घेतलेली आहे। त्याच्यानंतर इतके वर्ष मी स्टिचिंगचं काम करत होते। तर आता 1 वर्षापूर्वी त्यांनी HSW मशीनचं लॉन्चिंग केलं। ते लॉन्च केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मला कॉल केला की असं असं आहे, तुम्ही लॉन्च केलेलं आहे मशीन, तर तुम्ही बघायला या। तेव्हा डोक्यात नव्हतं काय मशीन, पुन्हा स्टॉक मोठी मशीन दिसते, पण जाऊन बघून येऊया म्हणून मी गेले। तेव्हा मग गेल्यानंतर मशीन बघितली, यांनी सगळी माहिती सांगितली। तेव्हा डोक्यात आलं की नाही, आपल्याला हे घ्यायचं आहे, आपल्या बिझनेससाठी एक इम्प्रूव्हमेंट आहे। मग तेव्हा सगळी चौकशी केली, कशी आहे मशीन, कशी चालते, त्याचं रेट काय आहे, ते सगळं चौकशी केली। त्यांनी सगळी माहिती सांगितली आम्हाला। त्याच्यानंतर घ्यायचा विचार तर होता, पण रेट जरा जास्त होता, त्याच्यामुळे थोडासा थांबून विचार केला। त्याच्यानंतर विचार केला की मोठी मशीन घ्यायची होती। आय थिंक ती किती बाय कितीची होती मोठी मशीन, ती 20 बाय 48 20 बाय 48 ची मशीन होती ती। मग ती घ्यायची होती, पण त्याचं बजेट खूप जरा जास्त झालं। 5.5 लाखापर्यंत ते मशीन जात होतं। मग तेव्हा आपण थांबलो आणि मग आपण विचार केला की चला आपण थोड्या वेळा महिन्याने बघूया वगैरे असं। त्याच्यानंतर 1-2-4 महिन्यांनी सरांचा फोन आला, साधारणतः एप्रिलमध्ये, मार्चमध्ये, की असं असं आहे, लहान मशीन आहे, ती आपल्याला थोड्याशा कमी किमतीमध्ये मिळू शकते आणि त्याच्यात तुमचं ब्लाऊजचं जे सध्या काम चालू आहे ते तुमचं चालू राहील। महिला दिनाची ऑफर होती आपली। महिला दिनाच्या ऑफर मध्ये मी त्यांना इंट्रोड्यूस केलं की तुम्ही आता महिला दिनाची ऑफर आहे, तुम्ही घ्या मशीन, आणि त्यांनी लगेच पाऊल उचललं। मग ती आपल्या बजेटमध्ये मिळाली। मग त्यांनी सगळे कागदपत्र वगैरे करायचं, लोनसाठी त्यांनी पूर्णमध्ये सपोर्ट केला मला। त्यांनी म्हणजे कशी घ्यायला पाहिजे मशीन, त्यांनी सगळे ताबडतोब कागदपत्र तयार करून दिले। 8 दिवसात आमची मशीन आली पण घरी। पण आल्यानंतर त्यांनी त्यांचे जे वर्कर होते, कामगार होते त्यांच्या दुकानातले किंवा हे, त्यांनी इंजिनियर्स होते त्यांनी व्यवस्थित मशीन लॉन्च केली, सेट केली ही मशीन। पण ही बघितल्यानंतर असं म्हटलं आपल्याला चालवता येईल का, दडपण आलं ते मशीन घेतल्यानंतर। ऍक्च्युली घेतलं आपण, एवढं मोठं पाऊल उचललं, नवीन असताना सगळ्यांना असं वाटतं। त्याच्यानंतर पण त्यांच्या इंजिनियर्सनी किंवा सरांनी पण व्यवस्थित एक डेमो दाखवला, कसं करायची मशीन, कशी चालवायची। कारण की कम्प्युटराइज मशीन म्हटल्यानंतर आपली मॅन्युअलचं खूप वेगळा भाग पडतो आणि कम्प्युटराइज मशीन हँडल करणं हा खूप वेगळा भाग येतो। पण त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला
आणि व्यवस्थित त्यांनी एक एक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितली की कुठल्या गोष्टीने कसं करायचं, काय करायचं. पण ते समजून घेतल्यानंतर मात्र काम अगदी व्यवस्थित चालू आहे. तरी पण आधीमध्ये प्रॉब्लेम आला तर ह्यांचे इंजिनियर्स लगेच ताबडतोब तयार असतात, एका कॉलवर येतात. व्हिडिओ कॉल थ्रू सुद्धा आमचं हे मशीनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, क्युरी असेल, त्यांनी लगेच सॉल्व्ह करून दिलेली होती. तुम्हाला हे मशीन घेतल्यानंतर असं कधी वाटलं का की ते मशीन आपल्याला यूज करायला आपण खूप त्रास होईल किंवा खूप आपल्याला काही प्रचंड काहीतरी शिकावं लागेल मग मशीन आपल्याला चालवता येईल, असं काही वाटलं? घेतल्यानंतर तसं वाटलं की भरपूर काहीतरी वेगळंच आपण घेतलं आणि हे जरा प्रॉब्लेमॅटिक होईल. पण जेव्हा सगळी माहिती त्याची कळत गेली तेव्हा हा नाही, हे सोपंच आहे की काय तेवढं अवघड नाहीये. सुरुवातीला दडपण आलं या एवढ्या मोठ्या मशीनचं आपल्याला जमेल का, पण ह्यांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे हळूहळू ते कळत गेल्यामुळे आता अगदी व्यवस्थित चालू आहे मशीन. आणि कामं सुद्धा आधी मी घेत होते, मॅन्युअली काम करत होते एम्ब्रॉयडरीचं. आता ह्या मशीनवरती काम करते. फिनिशिंग, आधीचं फिनिशिंग आणि आत्ताचं फिनिशिंग खूप फरक आहे त्याच्यामध्ये. आणि मी आधी करत होते त्यांचे कस्टमरचे, मी आधी सुद्धा केलेले होते एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज आणि आता या मशीनवर पण करते एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज. पण दोन्ही ह्याच्यामध्ये फिनिशिंगचा खूप फरक आहे. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिनिशिंग होतं. ओके. तुम्हाला जेव्हा मशीन घरी आलं आणि तुमचा जो कस्टमर बेस जो होता तर तो एनहान्स होण्यासाठी, त्यांच्याकडनं कमर्शियल्स काही चांगल्या गोष्टी घेण्यासाठी किंवा त्यांचं रेट ॲप्रिसिएशन देण्यासाठी त्यांनी नॉर्मल तुम्ही हँडवर्क करण्यासाठी जो वेळ लागतो तो याच्यात तुम्हाला कसा वाचला किंवा काय तुम्हाला त्याचा बेनिफिट कसा मिळत गेला ते सांगा. नाही, आधी जेव्हा मॅन्युअली करत होतो त्यावेळेस वेळ खूप जास्त लागत होता आणि त्याच्यामध्ये अंदाजे किती एखादा ब्लाऊज तुम्ही करायला 5-6 दिवस लागायचे काय? 2 दिवस तरी एखाद्या ब्लाऊजला लागायचा. ओके. पण ह्याच्यामध्ये साधारणतः आता व्यवस्थित चालू झाल्यानंतर एका दिवसात 2 ब्लाऊज कंपल्सरी होऊन जातात. केले तर 3 किंवा 4 पण ब्लाऊज होतात ह्या मशीनवरती. पण दिवसात आम्ही सध्या 2 ब्लाऊज करतो या मशीनवरती. आणि त्याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे. म्हणजे कस्टमरचा व्ह्यू पण खूप चांगला आला की तुम्ही हे घेतली मशीन. आणि आपल्या सांगलीमध्ये खूप कमी जण आहेत की त्यांच्याकडे ही मशीन आहे आणि त्यांना खूप आवडलं फिनिशिंग. त्यामुळे कस्टमर जास्त वाढले माझे. आणि माझे सगळे कस्टमर आहेत ते हाय लेवलचे आहेत की जे अशी कामं करून घेतात. मग त्याच्यामुळे त्यांना पण हे आवडल्यामुळे त्यांनी भरपूर ॲडव्हर्टाईज केली माझी. आणि नंतर आम्ही एक्झिबिशनमध्ये पण पार्टिसिपेट झालेले. त्या एक्झिबिशनमध्ये पण भरपूर कार्ड मी दिले आणि ह्या मशीनची ॲडव्हर्टाईज केलेली. आणि काम बघून बरेच चांगला रिप्लाय आला त्याचा. सामान्यतः एक गृहिणींना हा प्रश्न असतो की ज्या घरातनं काम करणाऱ्या महिला आहेत की हे मशीन घेऊन माझा हप्ता वेळेवर जाईल ना, मला ते परवडेल ना, त्याच्यानंतर मला ते सगळा खर्च माझा निघेल ना, आणि असं हे सगळा जो प्रश्न असतो त्याच्यावर तुमचं काय उत्तर असेल? हो, हा तर खूप मोठा प्रश्न आहे की हप्ता निघेल की नाही ह्याचा. तर हप्ता आरामात निघू शकतो. हा सुरुवातीला दडपण हे प्रत्येक गोष्टीला असतं कारण की ही छोटी नाहीये मशीन. 4.5-5 लाखाची मशीन आहे सगळी इन्व्हेस्टमेंट करून म्हटल्यानंतर. कारण 10,000च्या पुढचा हप्ता आहे. ज्या गृहिणी आहेत आणि आजकाल ती फॅशनच आहे, एम्ब्रॉयडरी करणं, आरीवर्क करणं ही फॅशन आहे. त्यामुळं ते कस्टमर आपल्याला मिळू शकतं. आणि हप्ता भरायला आय थिंक मला काही वाटत नाही की काही प्रॉब्लेम आला असेल त्याच्यासाठी. इझिली हप्ते त्याचे भरले जातात. आणि गृहिणींनी घेण्यात काहीच हरकत नाहीये कारण की त्यांना माहिती असते की कुठलं काम आपल्याला जास्त येऊ शकतं किंवा करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपला वेळ पण जात नाही. एकदा सेट केलं त्याच्यानंतर ते पूर्ण ब्लाऊज होतो. त्यामुळे आपल्याला मॅन्युअली तिथं असं थांबावं लागत नाही की ते मशीन बघत. त्यामुळे आपण दुसरं कटिंगचं काम करता करता सुद्धा आपण ते वर्क आपलं चालू राहू शकतं. त्याच्यासाठी वेगळा असा वेळ आपल्याला द्यावाच लागत नाही. म्हणजे इतर कुठल्याही एम्ब्रॉयडरी मशीन्स किंवा ज्या छोट्या मशीन्स मध्ये जो वेळ द्यावा लागतो तिथं कसं आपण किंवा तुम्ही ऑपरेटर लेवलला काम करायला लागतं ते इथं लागत. एकदा तुम्ही सेट केल्यानंतर मशीन ते स्वतःचं काम करू शकतं. काम झाल्यानंतर तुम्हाला कसं कळतं? काम झाल्यानंतर ते बीप वाजतं. बीप वाजलं की मशीन बंद होते. बंद झालं की आपण बघू शकतो. मध्ये दोरा तुटला किंवा काही प्रॉब्लेम आला तरी ते बीप वाजतं. आपल्याला बघावं लागत नाही. ते बीप वाजल्यानंतर आपण लक्ष देऊ शकतो त्या मशीनकडे की काय झालं नक्की प्रॉब्लेम. त्यामुळे असं लक्ष देऊन उभा राहणं हा काय प्रकार नाहीये त्या मशीनला. कंपनीकडनं तुम्हाला जी डिझाईन्स मिळाली
तर त्या डिझाईन्सचा उपयोग कसा होतो हो, मार्केटमध्ये? कंपनीकडनं खूप चांगल्या डिझाईन्स मिळालेल्या आहेत आणि त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या होत्या, त्यामुळे माझ्या कस्टमरला पण आवडले. रेग्युलर जी फुलं पानं जे आम्ही करत होतो त्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या डिझाईन्स होत्या Okay. त्यांच्या आणि ह्याच्यामध्ये. दर महिन्याला कंपनीच्या ऍप मधनं येतात. तुम्हाला जे डिझाईन्स हो. मिळतात त्याचाही तुम्हाला फायदा हो, होतो फायदा marketमध्ये. फायदा Okay. होतो त्याचा, कारण की थोड्याशा वेगळ्या टाईपच्या डिझाईन्स आहेत, त्याच्यामुळे मार्केटमध्ये माझ्या डिझाईन्स थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इंट्रोड्यूस होतात की हा यांच्याकडे काहीतरी वेगळे डिझाईन्स तयार होतात. कंपनीचा यामध्ये एक रोल असा आहे की पॅन इंडिया कंपनी ऍपद्वारे जेव्हा तुम्हाला मोबाईलवर डिझाईन पाठवते तर ती पॅन इंडिया तुम्हाला सगळ्यांना डिझाईन मिळतात. म्हणजे असं होत नाही की साऊथचं डिझाईन आहे आणि हा. मला मिळालं नाहीये. हा, तर ते पॅन इंडिया कोणी मशीन घेतलं तर 1 वर्षासाठी ते फ्री आहे आणि ते सगळं तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहतं. हो, म्हणजे सबस्क्रिप्शन 1 वर्षाला फ्री आणि नंतर तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन कायम तुम्ही याच्यामध्ये दर महिन्याला त्यांचे डिझाईन्स येत येतात. असतात. त्याच्यामुळे आम्ही पण नवीन नवीन डिझाईन्स मग कस्टमरला सांगू शकतो की हा आता हे नवीन डिझाईन्स आलेत आमच्याकडे की Okay. आपण ते करू शकतो. एक सगळ्यात गृहिणींचा विषय असतो असा की मी घरातनं काम करते, मला मुलांचं घरातलं सगळं काम बघून मला एकच ब्लाऊज दिवसात जमू शकतो किंवा मला तेवढाच वेळ आहे करू शकते मी. हा, तर एक ब्लाऊज मध्ये दिवसाला जर मी एक ब्लाऊज करू शकले तर हा हप्ता आपला जातो का? हो, आरामात जातो. एक जरी ब्लाऊज दिवसात झाला तरी तुमचा हप्ता हा आरामात जाऊ शकतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा वर्क म्हणजे गोंडे लावा, त्याच्यावरती थोडस टिकली मणी वर्क वगैरे थोडस केलं तर त्याचं रेंज जास्त वाढू शकते. त्यामुळे एक जरी ब्लाऊज झाला तुमचा दिवसातून तरी तुमचा हप्ता जाऊन सुद्धा तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो. ओके, म्हणजे असं नाही की खूप 24 तास काम केलं तरच नाही. माझा हप्ता जाईल नाही, असं काही नाही. नाही. सुरुवातीला तुम्हाला अगदी लगेच घेतल्यानंतर तुमचं इन्कम म्हणजे लगेच ब्लाऊज येतीलच एवढ्या जास्त असं नाहीये. सुरुवातीला 1-2च येतील, नंतर तुमची जशी इंट्रोड्यूस होत जाईल तसे तुमचं काम वाढत जाणार. पण सुरुवातीला दिवसाला एक जरी ब्लाऊज तुमचा झाला तरी तुमचा महिन्याचा हप्ता फिटू शकतो. ओके ओके ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुमचे हप्तेही व्यवस्थित चालू आहेत, हो, तुमचा प्रॉफिटही व्यवस्थित हो. चालू आहे. दिवसातनं तुम्ही 3-4 ब्लाऊजचं काम हो. ऍव्हरेज करताय, हो, याचा अर्थ असा की तुमचा प्रॉफिट रेशोही चांगला आहे. चांगला. कस्टमर घेण्यासाठी काय फायदा झाला? कारण बायकांना नॉर्मली होतं काय की आहे तेच काम उरकत नाही म्हणून बायका मार्केटमध्ये बाहेर जाऊ शकत नाही. तर त्याबद्दल अनुभव सांगा. हो, ह्याच्यासाठी मी मार्केटिंग केलेलं आहे. एका एक्झिबिशन मध्ये मी पार्टिसिपेट घेतलेलं. मग त्या एक्झिबिशन मध्ये मी आपल्या मशीनवरती तयार केलेले सगळे ब्लाऊज ड्रेस वगैरे सगळे डिस्प्लेला लावलेले. मग ते सगळे बघून विचारत होते हे कुठून काम केलंय किंवा काय आहे, कुठलं काम आहे. कारण की डिझाईन सगळ्या वेगळ्या होत्या, रेग्युलरच्या नव्हत्या. कारण की मॅन्युअली मध्ये ठराविकच पद्धतीच्या बरोबर, आपण हँडवर्क सुद्धा मग मोनोटोनस होतं आणि तेच काम सगळीकडे होतं. आणि ह्यांच्या ज्या मशीनीच्या कंपनीचे जे पेनड्राईव्ह मध्ये म्हणजे जे डिझाईन्स येतात ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे होते. त्यामुळे बघितल्यानंतर सगळ्यांना लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं काम आहे. मग त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी एन्क्वायरी केली आणि त्याच्यानंतर मला जास्त बेनिफिट झालं की भरपूर इन्क्वायरी येत गेल्या आणि काम वाढत गेलं त्याच्यामुळे. ओके, म्हणजे याला अशी काही शहराचं बंधन नाहीये किंवा असं गाव लेवलला सुद्धा हे काम आपण शहरात आणून कुठूनही करून आपण करू शकतो. आणि आता सोशल मीडिया आहे, तुम्ही सुद्धा तुमचे मी बघितले तुमचे रील्स सोशल मीडियावर सांगितलं तर ह्यांनीच मला सपोर्ट केला. सोशल मीडियावर तुम्ही कसं करू शकाल, रील्स वगैरे कसे करायचे, आम्ही इंट्रोड्यूस करून दिले होते रील वगैरे त्यांना आधी स्टार्टिंगला. पण त्यानंतर तुम्ही करत राहिला आणि आता तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे त्याच्यानंतर. ओके, हे माझं HSW एम्ब्रॉयडरी मशीन आहे. ह्याच्यावरती अशा पद्धतीने आपण वर्क करू शकतो. बॅक नेक, स्लीव्ज, फ्रंट नेक हे सगळे आपण वर्क करू शकतो. ड्रेसवरती आपण वर्क करू शकतो. हे असं वर्क आपण ड्रेसवरती करू शकतो. बॅक, फ्रंट, स्लीव्ज ह्याच्या सगळ्या डिझाईन्स आपल्या कंपनीकडून आपल्याला मिळतात. हे HSWचे कंपनीचे पेनड्राईव्ह मधून आपल्याला ह्या डिझाईन्स मिळतात. त्याचप्रमाणे हे कॉर्डिंग ही वेगळीच डिझाईन आहे, वेगळ्या पद्धतीची आहे. ही पण आपण या मशीनवरती करू शकतो. सध्या माझ्याकडे भरपूर काम आहे पण कंटिन्यू हे काम चालू असते. त्यामुळे गृहिणींनी हे मशीन घेण्यात काहीच हरकत नाहीये, नक्कीच विचार करू शकता ह्याच्यासाठी. ठीक आहे. तर आज आपण स्वाती टिकले, यश फॅशन्स यांच्याकडे यांचा रिव्ह्यू बघितला. आमच्या SV तामनकर आणि HSW परिवाराकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांची अशीच भावी वाटचाल हो. अजून एकाच्या 10 मशीन्स त्या घ्यावत आणि अजून मोठं बुटीक सांगलीमध्ये चालू करून त्यांची अशीच यश फॅशन सारखीच भरपूर प्रगती हो. सो धन्यवाद.
आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप Thank you. शुभेच्छा.